सौभाग्याचे लेणे लेवणी पती चरणासी विनमिते, पती चरणासी विनमिते। पती परमेश्वराय नमो नमः, पती परमेश्वराय नमो नमः। हे देवा, हा एक प्रश्न माझ्या समोर उभा राहू लागला। उत्तर सोडण्याचा आतापर्यंत करते, पण पुरुषाचं भाग्य आणि स्त्री जीवन यांची सांगड घालून नार नार्या श्रीपाद प्रत्येक प्रणिमात्रांची घडण करणाऱ्या हे देवा, तुझे गुणांवास गाता गाता जिथं श्रेष्ठ साधू संतांच्या निवला पडल्या तिथं माझ्यासारख्या स्त्रीला हे तिचं दैवी प्राप्त तरी कसं काय करणार। पण असं असलं तरी सुद्धा एका सामान्य परिण घरात माझा जन्म झाला आणि स्वयंवर पद्धतीने माझं लग्न, आणि ते सुद्धा रूपकुमार उदय यांच्या समोर, म्हणजेच या राजघराण्यात मी सुनुषा बनले। असं असलं तरी सुद्धा पती आणि पत्नी यांच्या जीवनातील अगदी अविस्मरणीय क्षण आणि तो सुखद क्षण कुठला असेल तर लग्नाची पहिली रात्र, मधुचंद्राची रात्र। माझ्या सौभाग्याची इथपर्यंत येतील आणि मला दर्शन देतील, त्यांच्या स्वागतासाठी या देवलेल्या समयात खूपलेले सडा मोदीकडे सुरावण आणि माझी सुंदर काय प्राणेश्वर लवकरात लवकर या आणि माझा आदेश झालेला मनाचं समाधान करण्यासाठी या सदनापर्यंत या, एवढी तुम्हापाशी नम्र विनंती। दालनातून पाहत आकाशी असणारा तो चंद्रमा, जा ना, सहजपणे जा आणि माझा हा निरोप, माझा हा संदेश त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचवा आणि जेणेकरून त्यांचा या सदनापर्यंत होऊ द्या। जा ना, जा रे चंद्रा।
स्वागत काय माहिती ओ छत्रपती ज्याप्रमाणे बदलल्या देवतेची प्रतीक्षा करतो आमची बाबा आमच्या बाजावर येत आमची सहू बाजूला आपण आम्ही उत्सव आणि मला दर्शन देणार. प्रत्येक विवाहित दाम्पत्याच्या जीवनातील महत्वाची रात्र म्हणजे मधुचंद्राची रात्र अविस्मरणीय क्षण. आणि या मधुचंद्राच्या रात्री आयुष्याच्या वेड्या वाकड्या वर्णावर जगण्याचा अभ्यास केला जातो. भावी जीवनाची स्वप्न पाहिली जाते एकमेकांचे सुख दुःख जाणून घ्यायचे. आणि हा जो संस्कार आहे ना हा टिकविण्यासाठी संसारूपी भवसागराची नौका सोडली ना त्या नौकेवर सुकाण्याप्रमाणे आम्ही राहणार शिडाप्रमाणे तुम्ही उभे राहणार जेणेकरून हा संसारूपी भवसागर किनारा लागल्या पण या तुमच्या मंदिरी आम्ही आलो मधुचंद्राची रात्र जरी असली तरी सुद्धा माझी लहानशी इच्छा आता काय माहिती स्त्रिया ज्यावेळी असतात ना त्यावेळी किती जरी कधी करायला पुरुष असणार तरी तो मऊ काही प्रकारे झाला त्याच्यातच तुमच्या एवढं जो सुखद मी लग्न विश्रांतीचा स्थान म्हणजे प्रिय पत्नीचा भाव आणि प्रिय पत्नीचा भाव एवढा आम्ही आता झालो यापूर्वी कुणाची भाऊ पुरातन मुलगा ही अनेक म्हणून कृष्ण बाबा म्हणून केले काय शांती तुझ्या दमोन असतील दोषाचं परपुष्प नास्ती कृष्णा बरोबर आदित्यचा जन्मोदया करा सगळेसारखा लोक देशाचा धर्म नाही आणि कृष्णासारखा मला लोक नाही जो बाप बनला तो कधी कधी मुलगा होता तो नवरा बनला बरोबर आहे मग ह्या प्रत्येकाने या जर तीन गोष्टीचा विचार केला असेल आणि यासाठी तुमची इच्छा ही तुमची पत्नी पूर्ण केली मी लहान होतो ना त्यावेळी हो मारत फिरायचो महाराज आई माझ्या मागून आईच्या मागून दाशी फिरायच्या आई माझ्या मागं दाशी आईच्या मागून त्याला कारण आहे मी भो मारत फिरायचो झोप येत नव्हती झोपायला हवं तर अंगाई म्हणायला हवी आता मी अंगाई म्हणतो तू अंगाई म्हणू नको तू अंगाई म्हणू नको आई सुंदर म्हणते तू एक सुस्वर गायन जेणेकरून त्या परमेश्वराजवळ मी एकच साकडं घातली या माझ्या सुखी संसाराला तू कुणाचेही दृष्ट लागतो बरं मी असताना तू सांगतो येऊन त्या परमेश्वराजवळ सांगणार प्रीतीच्या जीवनात
अखेरच्या क्षणी बाळराजांच्या मुखाने शब्द बाहेर पडले. लग्नाचा 16 दिवस परिपूर्ण करा. या स्नेहभोजनाचा कार्यक्रम चालला असताना सारे ज्ञातिमंत सगळे सोने मायेची माणसं अतिथी राजप्रासाद येते, सुग्रास भोजन करतायत आणि प्रत्येकाच्या मुखाने शब्दही बाहेर पडले. अन्नदाता सुखी भव. तरी कोणताही दुर्धर प्रसंग आमच्या जीवनात निर्माण केला. उगवता ध्रुवाचा तारा बसा लाडका बाळूदाय एका क्षणार्धाच्या निशाणदार याच्या जीवन चरित्र छत्रात ग्रहण परमेश्वराने आपल्या बाळाचा विधिला एवढंच केला होता. आपल्या द्वारी येणारे याचक सत्र चालू आहे. स्नेहभोजनाचा कार्यक्रम परिपूर्णच करायला हवा. आत्म्याला शांती निवास मिळणार असेल आपल्याला दुःख आहे करावं लागलं आणि दुःख आवाज आमच्या नावाला कुठे हात देतोय. अतिथी देवो भव म्हटल्यानंतर अतिथीचा सन्मान आणि मान राखणारा राजाचा धर्म आहे. मला माहित आहे दुःखाची काळोखी रात आपल्या जीवनात निर्माण झाली तरी सुद्धा जीवनाचे शब्द सत्य करण्यासाठी म्हणून क्षणभर वाचणार आपल्या दुःखाला अमर करावंच लागणार आणि येणाराचं स्वागत करण्यासाठी म्हणून
स्वागत आहे या वंश देशात ब्राह्मण दिनात बंधने असला कळलं त्या मित्र तेजाला सादरणे आपले शब्द क्रणी पद्धत अरे राजा शब्द इतना क्षणी द्वारी गेला तिथं स्वागत करायला महत्व आपल्या क्षण आपले शरण कमल पुढे धाव करते आपल्याकडे मी पाहिजे समाधान सर्वस्व शरीर करीत का पाहणार आहे विकलांग सगळ्या करण काही आधार घेतला आणि मार्गाला मार्ग तुम्ही करता आपण आपल्या रेल्वे जंगलाजवळ काम होत आहे फार मोठ्या आशेनं या राज्यात प्रवेश केलेला पण राजा मला क्षमा का महाराज माझ्या संपूर्ण देहाचं निरीक्षण सर्व अंगाला पिंजरा झालेला अंगातून एक वेगळा रक्तबू वाहतोय आमच्या जवळ सुद्धा कोणी उभा राहा राजा सन्मान मान मला कळतोय या महारोगाला पीडित झाल्या कारण चळवळचा सारा समाजाला त्याला घोड्याचा बचाव केला शिराची लाखोरी वाहिली तरी सुद्धा त्यांचं काही चुकलं ब्रह्म तेजाची दोडी साक्षात तेजाला मी कुणालाही दोन ब्रह्म तेजाला बरोबर बरेच दिवस झाले ब्राह्मणाने भोजन केलेलं नाही शरीर थरथरू लागले त्यांचं आणि संपूर्ण देहाला दुर्गंधी येते ज्यांना आंघोळीसाठी म्हणून उष्णोग्राधिक पाणी आणि पंचपरत भोजन वेळ लावू नकोस क्षणभर आपल्या पायाचा पायी याने ब्रह्मवृंदाची काळ सेवा करावी माझी जर तुला सेवा करायची असेल महान पुण्य तुला संपादन करून घ्यायचं असेल तर राजा 4 दिवस झाले 4 दिवस झाले अन्नाचा कण आमच्या पोटात गेला नाही पण भुकीनं त्रस्त झाला आम्हाला पाणी दिलं कोणी दिलं नाही आम्हाला जवळ प्रसादी महा 4 बोलत असल्या बोलत सारे ज्ञाती बांधव ब्राह्मण सर्वांनी ब्राह्मण पंक्तीभोजनाचा लाभ देत आहे या ब्राह्मणाच्या पंक्तीला आपल्या बसावं ते संबोधन करावं आणि मुलीचं सांत्वन झालं मंडळी आशीर्वाद राज राजेश्वर राजा भाऊ राजा मी पाहिलं या बाजूला ब्राह्मणाच्या पंक्तीच्या पंक्ती बसते या बाजूला तुला पंक्ती उठते पंचपक्वानाचं भोजन प्रत्येकजण आनंदाने कोण भरल्यानंतर अन्नदाता सुखी व्हावं तुला आशीर्वाद देते वागाने मिळतंय हे ऐकलं आणि या राज्यात प्रवेश केलाय पण राजा इतर ब्राह्मणाप्रमाणे कोण भरू ब्राह्मण मी नाही पण आशेने आला नाही कोणत्या आशेने आलं नाही सांगून हव्या महत्वाच्या माझ्या मनात इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होईल या आशेनं तुझ्यापर्यंत आगमन माझ्या द्वारी येणारे राज्य किंवा विमुख माघारी गेलेला नाही माझी शब्द ऐकता क्षणी डोळ्यात दान करणारा राज राजेश्वर आपली वाटेची इच्छा असू द्या एका क्षणाला विचारला राजा पूर्ण करेल हे शब्द प्रत्येकाच्या मुखातून ऐकले आणि की राज करता दानशूर आहे प्रत्येकाच्या इच्छा
वचन दिल्याशिवाय मागणार कारण आहे मी तुम्हाला वचन त्याला कारण आहे राजा त्या ब्राह्मणाची असेल इच्छा राजा पूर्ण करेल राजा तुझ्याजवळ वचन घेतल्याला कारण प्रत्येकाच्या दारी घेत प्रत्येकानं मला वचन दिलं आणि राजा या ब्राह्मणाला माझी जर इच्छा पूर्ण करायची असेल माझ्या मुखातील शब्द ऐकल्यानंतर आता पदराचा भाग तुझ्यावर होणार आहे मला जे भोजन हवंय ते नरमांस माझी इच्छा पूर्ण करायची असेल तर मला नरमांस हवंय ब्राह्मण आयुष्या धर्माचा स्वीकार कोणी केला असेल तर या ब्रह्मब्रह्मानं केले हिंसा कोणी करावी जातीवाद क्षत्रियानं करावी आणि तुम्हासारख्या ब्राह्मण नरमांस हवे त्या बापांना खरी राजा या ब्राह्मणाने आईच्या धर्माचा स्वीकार केलेला तो करावी क्षत्रियानं करावी पण हे नरमांस भोजन मी मागतोय माझं पोट भरावं राजा नरमांस मागतोय माझ्या अंगाला घालून आपला आजार मी बरावणार आहे आम्हाला आशिक काही वर्ष मी जगणार पहिली वर्ष तुम्ही हा महारोग बरा होणार आहे तुम्हाला नरमांस काय म्हणाला तुम्हाला नरमांस एखाद्या कैद्याला मुक्त करा त्याला मला सांग नाही ज्या कैद्याला कारागृहाच्या ठिकाणी ठेवलंय का ज्याला अपराध केलाय म्हणजे ते पापी आहे आज नवदमीला फाशी दिला म्हणजे ते पापी आहे राजा अशा पापी माणसाचं मांस मी भक्षण करून त्याच्या पापाचा वाटेकरी होऊ तुम्हाला ते मांस सवय ते मांस पुण्यवंताचा मांस तुम्हाला हवाय तुम्हाला सगळे ब्राह्मण या जगात नसतील सत्याला किंमत नाही पुण्यवंताचा मांस हवा असेल कोण आहे मी पुण्यवंत जीवनात पापाचा नवेश देवाई पूर्व जीवनात पडली नाही आम्ही जीवनात सरळ मार्गाला पावलं वळली अर्थात माझ्या देहाची चिरफाड रोज महान पुण्य संपादन करत करत या पदाला येऊन पोहोचलाय मला मानते अरे तुझं मांस जर मी भक्षण केलं असेल तर माझ्या इच्छेची परिपंत तुझा काय उपयोग आहे तुझं मांस मला नको असा कोण महावाट पुण्यवान जन्माला आलाय आणि त्या पुण्यवंताचं मांस राजा प्रत्येकाच्या आनंदात तू सहभागी होतोय पंक्तीच्या पंक्ती उठतय प्रत्येक जण आनंदित होऊन तुला आशीर्वाद देत आहे सारा
केले मग राजा तू इतका दुःखी का? तुझ्या दुःखाचं कारण मला हा प्रश्न तुम्ही मला द्यावा लागतोय आणि ते तुझ्याजवळ नाही आणि या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ तुम्हाला ठेवायचं सारे ज्ञाती बांधव आनंद भोजन होते लाखो जवान पोशिंदा राज राजेश्वर निराशना मान खाली घालून शरणी मात्र का पाहतोय दुर्भाग्य राजा दुर्भाग्य निर्माण झालं राजा भाऊचं दुर्भाग्य राजा काय म्हणाले या प्रश्नाचं उत्तर मला विचारलं मग सांग राजा या अथांग विश्व निर्माण ज्या परमेश्वरानं केलंय जो प्रश्न त्यानं निर्माण केलाय त्या प्रश्नाला उत्तर ठेवलेलं आहे मग मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर तुझ्याजवळ नाही उत्तर सांगता शरीर निवडणूक माघारी झाला का याला कारण एक सारख्या साधनं राम राजा तुम्ही भोजन करण्यापूर्वी माघारी जा. राजा तुम्ही माघारी जा. माणूस म्हटल्यानंतर एक नव्हे दोन नव्हे अरे काही प्रसंग त्या माणसावर येत जातात पण प्रसंगावर ज्यानं मात केली राजा तो खरा माणूस तो खरा माणूस होईल मी माणूस म्हणून जन्माला आलो. मग माणसाची माणुसकी माझ्या अंतराने वास्तव्य करते म्हणून तुमच्या सध्या ब्राह्मणाचा सन्मान राजा भोग्याला अशा माणूसकी या जपणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जर हवं असेल माणूसकी जपणाऱ्या माणसाच्या मुखातून उत्तराचा शब्द का मी दुःख का करतोय हा दुःख करतो आनंद प्रसंगी माझ्या दुःखावर डोंगर खाण्याचा प्रयत्न आपण करतो. कोण प्रसंग तुझ्या देवा कृत केवळ माझा राज्यभार जन्म देणारी तुझी मातृपितृ देवता हो अरे स्वतःचा पोर मेलेला आहे आणि असं असताना सुद्धा देव भोजन वाटताना कारण स्वर्गाच्या पहिल्या बाप जन्माला आलाय सरकार या भूमीवर तळमळ होता आणि भावाला मुखोडा शब्द बाहेर पडले बाबा मी या जगाचा निरोप घेऊन साऱ्या समाजाचा निरोप घेऊन निघालोय पण या आनंद प्रसंगी द्वारे येणारे अचक रंगून बाहेर जातोय का मध्ये आणि तो जर जेवल्याशिवाय गेला असेल माझ्या आत्म्याला शांती सर्व दुःख आवरण्याचा प्रयत्न आणि धन्य तुझ्या जन्माला राजा हे वैऱ्यावर येऊ नये अशा तऱ्हेचा प्रसंग तुझ्यावर आला असताना आपल्या पोराची अखेर मी तुम्हाला प्रथमताच म्हटलं परिपूर्ण व्हायला हवी हे शब्द ऐकताच तुम्ही विद्युत माघारी जा माझं पाऊस घ्या आपला रोग होऊ द्या मी विलंब गेलो मला विचार पवित्र होणार राजा मला सांग रे एखाद्या जिवंत माणसाला मारण्यापेक्षा अरे एखाद्या जीवाचा जीव घेण्यापेक्षा तुझ्याच मुलाचा
एका ब्राह्मणाला देणार आपली इच्छा केव्हाही पूर्ण होणारी नव्हे. माझ्या मुलाच्या त्याची जन्मात राजा भोग नाही करू शकणार. राजा दुःखाला आवर आतापर्यंत प्रत्येकानं जे केलं ते तू केलंय. यात वाव काय नको आहे. मी जातोय, मी माघारी जातोय. पण जाते वेळी प्रत्येकाला ओरडून ओरडता ओरडता माझा जीव जाईल. काय सांगेल ऐका हो ऐका. राजा अतोरंड राजा पंजरवंड राजा तत्वंड ऐका हो ऐका. हे उदय मागे मी तुम्हाला वचन दिलं शुद्ध या मोठी रस्त्याला घुमटी दोन्ही देशा चाली त्याची वंदाई पावले आणि जीवनाच्या प्रमाणात बोलतो ना त्याप्रमाणे तुमच्या माझ्या शुद्ध चरित्र आतापर्यंत विवास कलंक लावलेला आहे. सारा समाजाला राजा म्हणून माझा गुणगान माझ्या मुलाचा जयजयकार केला. कारण राजनिष्ठेचे आणि सांभाळी एकनिष्ठ महत्वाच्या अक्षरात अतिशय पूर्ण माझी इच्छा पूर्ण होणार. माझ्या लाडच्या बाळाच्या अमृत गरीबाला छिंद विछिंद तुकडे करून तुझ्या मुलाचा भाऊ ब्राह्मणाला भोजन म्हणून राजा देणार आहे. पण यतिराज मला थोडी अवधी द्यावं का. सूर्य उदयाचे नाव आहे. माध्याने येण्यासाठी काहीशा घटिका शिल्लक राहिले. आपण स्नान संध्यादी कर्म करावं आणि ब्राह्मण माझ्या मुलाचं मांस रक्षण करण्यासाठी म्हणून बरोबर या राजमासाने या ब्रह्मपुत्राने आंघोळ केली. बरेच दिवस झाले लवकरात लवकर आंघोळ आणि तुझं भोजन करण्याकरता त्यांनी राजा लक्षात ठेव. सूर्य माझ्याने येण्यापूर्वी हे कैलासनाथा हे पार्वती परमेश्वरा अशा कोणत्या सत्व तत्वाच्या कसोटीवर राजा भौम्याला उभा केलेस. या नाटकाचा शेवट तुला कुठं करायचं असेल तूच करू शकतोस. पण महाराजांची समजून कोणत्या शब्दाला आपण सांगितल्याप्रमाणे सारी सिद्धता करून ठेवली. पण या ठिकाणी मी पाहते ब्राह्मण श्रेष्ठ कुठे एक संदेश करते पण ब्राह्मण श्रेष्ठ कुठे दिसत नाही. बोला म्हणजे ब्राह्मण आपण एक संदेश करता ब्राह्मण श्रेष्ठ काय बोलले का तुम्हाला. मग का आपण दुःख करता सांगा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या सुखदुःखात मी ही तुमची सहचारिणी आहे ना सर. मग असं असताना आपण का दुःख करता. बोला म्हणजे बोला. आपण का दुःख करताय तर मला सांगितलं नसेल. माझ्या रक्ताची शपथ माझ्या रक्ताची शपथ आहे. सगळं का दुःख करतात. औदार्याच्या देवते कारुण्याच्या मूर्तवंत सरते जिला जन्म दिला बापाचा घरचा
घरचा किनारा सोडला आणि नवऱ्याच्या घरचा किनारा जोडण्याच्या महत्वाकांक्षेने अथांग असा महासागरात आपल्या जीवनाची जीवन नौका होती. त्या जीवन नौकेला कुशल नवाडी म्हणून राजा भौम्याची नियुक्ती केली. काय तुझ्या माझ्या सर्वांचे जीवन नौका सागराच्या मध्यभागी गेली. भयान वादळ निर्माण झालं. ती खडकावर झाली आणि हा नावाडी संपलाय. असं बोलू नका. हा नावाडी असं बोलू नका बरं. मी दुःख का करतोय? कशासाठी आपण दुःख? ब्राह्मणाला वचन दिलं. वचन? त्याला म्हणे नरमांस सवय. नरमांस? आपली व्याधी बरी व्हावी या महत्वाकांक्षेला आपला लाडका माणूस याचा मांस द्यावा. उद्याच्या जात छिन्न छिन्न तुकडे करू. माझ्या काळाचे छिन्न तुकडे करा. माझ्याला मी माझ्या उदरात जाऊ पाहिजे. 9 दिवस कटिकत सापडलं नाही. तुमचं वचन तुम्ही सत्य करा. पण माझा बाळ तुम्ही मृत झालेला असेल त्याचे छिन्न विच्छिन्न तुकडे ठीक आहे. परमेश्वर सत्व परीक्षा तर घेत नसेल पण हे शिव शंभू महादेवा इकडे आड आणि तिकडे वीर या दोन्ही काही महाराज सापडली गेली. एका बाजूने भाडे दुसऱ्या बाजूने माझा सौभाग्य. मग ठीक आहे नाथ तुमच्या मताला सहमत आहे. होईल ब्राह्मणाची वेळ झाली. लवकरात लवकर जा आणि भोजन ब्राह्मणासाठी नरमांस शिजवून आणि ब्राह्मण लवकरात लवकर राजप्रासादे आल्याशिवाय राहणार अंघोळ झाली. महाराणी भोजनाची सिद्धता झाली. भोजनाचं ताट घेऊन काय
बांधतो जय जय तुम्ही नाहीये मग आमचा भोजनाचा नियमच असा आहे कोणता? ज्या यजमानांच्या घरी आम्ही भोजनासाठी जात असतो ते यजमान उभा येतात आमच्या बरोबर भोजनासाठी बसायला हवे चला पांडेव लवकर देव रडव राहू नको सगळ्याचं भोजन मी करणार नाही लवकर येऊन ये आता लवकर हे ब्राह्मण उठले माऊस पुरात बोल कशात उत्तर मला हवंय जागृत आणि आशीर्वाद सदैव पाठीशी हरि
या सर्व ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ये राजा तू का करे सगळीकडे पडलं अरे त्या माझ्या मनाचं सत्य या गावात वाटण्या सगळं पुत्र तो सगळं पुत्र जीवन लग्न केलं तिला कारागृहाच्या ठिकाणी त्या धनवेशनाला दिलं यावेळी तिची मुक्तता करण्यासाठी हो आणि दैव शक्ती मी तुमच्या पाठीशी ठेवतोय या देवाच्या आशीर्वादाला या देवाला तुमका हे संबंध पण या कारागृहातून या पद्मेची मुक्तता कोण करणार आहे काही कळत नाही काही या कारागृहातून तुम्ही माझी
Thank you.